हुशार चपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी ही सूरत न्यारी, घरी दारी हण शेजारी, नटखट ही चटपट ही स्मार्ट ही बहुगुणी आवडी सर्वांना. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. अगं, प्रत्येक आई बापाला असं वाटतं आपली मुलगी सासरी जावी, तिची छान पैकी पाठवणी करावी, तिचा संसार बघावा, तिचं घर बघावं, तिची मुलं बघावी. ह्यापैकी तुला काहीच नकोय. तुला इथेच राहायचंय, या घरात. स्वतःचं घर असावं, स्वतःचा नवरा असावा, स्वतःचा संसार असावा. ही काहीच स्वप्न नाही आहेत ग तुझी. मग त्याला आम्ही तरी काय करणार ना? आणि तू या घरात कायमची राहणार आहेस हे आम्ही सगळ्यांनी स्वीकारलंय आता. जन्मदाती आई म्हणतीये की तुझं स्वतःचं घर, स्वतःचा संसार असं काही स्वप्न नसेल तर आम्ही तरी काय करतो. आता तू इथे असणार हे आम्ही स्वीकारलंय. की माझ्या स्वतःच्या घरी आहे हे माझी एक नाईलाजाने स्वीकारली. म्हणजे तिलाही मी इथे राहणं आवडलं नाहीये. काय ग प्राजू, कसला विचार करतेस? मी काही चुकीचं बोललीये का? नाही, काही नाही. आई, मी तुला विचारलाय ना तोच प्रश्न मी बाबांना पण विचारणार आहे. नाही, त्यांना विचारू नको. कसं आहे ना प्राजू, प्रत्येक बापाला असं वाटतं ग आपल्या मुलीचं लग्न व्हावं, त्याची छानपैकी पाठवणी करावी. कसं आहे ना, मुलगी होते ना तेव्हाच बापाने ठरवलेलं असतं. म्हणजे त्याच्या मनाची तयारी केलेली असती की आज ना उद्या आपली मुलगी आपल्या जवळ राहणार नाही. तिला सासरी जावं लागणारच आहे. कन्यादान हे नशिबात असावं लागतं ग. आमच्या नशिबी कुठे आहे कन्यादान? राजू, तुझ्या बाबांचं तुझ्यावर खूप प्रेम होतं, अजूनही आहे. पण आपल्या मुलीने लग्न केलं नाहीये, इथेच राहतीये, सासरी गेलीच नाहीये. ते कुठल्या बापाला आवडेल ग? हं? 20 वर्षापूर्वी बाबांनी माझ्यासाठी चांगला मुलगा पाहिला होता. लावणीचा ध्यास सोडून मी त्याच्याशी लग्न करावं अशी बाबांची इच्छा होती.
मी वेळीच लग्न केलं नाही त्याबद्दल त्यांचा राग होताच, जे माझ्या 25शीत मला लग्न करून सासरी धाडायच्या तयारीत होते. त्यांना त्यानंतर 20 वर्षांनी आपली मुलगी घरात पाहावीशी वाटत असेल. त्यांनाही मी या घरात नक्कीच खटकत असेल. आईप्रमाणे त्यांनाही मी या घरात नकोशी वाटत असणार. प्राजू, कसला विचार करतेस? मला विचारायला आलीस आणि स्वतःच विचारात रमलीस. अरे काय काय झालं आहे? एकदम असा डोका धरून बसला आहे. काही नाही, ते काय झालं मला सांग, मी इलाज करतो आहे. काही झालेलं नाहीये. तुझा आणि तुझी कामं कर. मी माझी कामं करणारच आहे, पण काय झालं ते सांगा ना. काय टेन्शन आहे तुम्हाला? अरे बाबा, मला कसलं टेन्शन नाहीये. मला काही नाही झालंय. जा ना, तू तुझी कामं कर. असा कसा? काय झालं? म्हणजे डोका धरला आहे का? डोकं दुखतंय माझं. डोका का दुखतो आहे? अरे अरे म्हणजे डोका का दुखतो आहे? काहीतरी कारण असल्याशिवाय डोका दुखणार आहे का? मला सांगा, तुम्हाला कोणी परेशान केलं आहे? कोणी त्रास दिलाय? मला सांगा, तिला मी आता बघतो आहे. तर तू माझी डोकेदुखी वाढवतोयस अजून. तू जा ना बाबा तुझ्या कामाला. अरे असा नाही आत्या. कसं आहे, या घरातला कोणी माणूस टेन्शन मध्ये असला ना की मला ते बघवत नाही आहे. मला सांगा, तुम्हाला कोणी परेशान केलं आहे? मला सांगा, मी परेशानी त्याची दूर करतो आहे. बघ, मला ना कसलीच परेशानी नाहीये. हा, आणि तुला सारखं विचारून विचारून माझी परेशानी वाढवू नको. तू जा, तुझं काम कर. माझं डोकं दुखतंय आधी. बरं ठीक आहे, मी बाम घेऊन येतो. नको. अरे एवढा काय ओरडते आहे? मी बाम घेऊन येतो असा बोलला आहे. बॉम्ब घेऊन येतो असा बोलला आहे. मग ठीक आहे, नाही टेन्शन घेऊ नका. मी चंपाला पाठवतो. हे बघ, बाम घेऊन पाठवू नको. बिना बामाचा पाठवतो आहे. ती तुम्हाला डोक्याला आत्या, ए ऐक ना, तुला सांगतो आहे, चंपा जो आहे ना, अरे डोक्याला मस्त असा दाबून देते आहे, मालिश करून देते आहे. म्हणजे तिने असा मालिश केला ना डोक्याला, एकदम असा थंडा थंडा कूल असा वाटतो आहे. एकदा तिने माझ्या डोक्याला असा मालिश करून दिला होता. एकदा बरा वाटला होता. तिचा कसाला मी कसला भारी मालिश करतो आहे, डोका चिपून देतो आहे. आत्या, तुला माहित आहे, तो मागे पंजोबा आला होता ना, तेव्हा त्याच्या डोक्याला असा मी मालिश करून दिला होता, असा चंपी करून दिला होता. एवढा खुश झाला तो पंजोबा खुश होऊन असा कोट मध्ये हात घातला आणि 10 रुपयाचा नोट काढला आणि तिने माझ्या हातात दिला. तो नोट घेऊन मी बाजारात गेला. तो नोट खोटा निघाला. तो पंजोबा परत येबू देतीला मी तो नोट असा परतच करणार आहे. पण आता कसा आहे, मी तुझ्या डोक्याला मालिश करू शकत नाही आहे. तू बाई माणूस आहे, मी माणूस आहे. माझा हात माणसाचा आहे, तो तुला भारी पडणार आहे. तर तू मला आता अख्खा भारी पडतोय. तू जा इथून, तुझं काम कर. हा, जातो आहे.
डोका दुखतो आहे की डोका खराब झाला आहे? गजोदर हा जातो आहे आणि चंपाला पाठवतो आहे. जा. ए चंपा, ए ए चंपा, तुला आत्याच्या आत्या बोलवलं आहे. आले आले आत्या आवाज दिला आहे, येते आहे. आले आले. अनन्या हिया मुझी अनन्या. आत्या आत्या. चंपा, हा मी आले. काय झालं? काही टेन्शन बिन्शन आहे की काय? नाही तसं काही नाही. चंपा, हा? असं जरा डोकं दुखत होतं ग. गजोदर म्हणाला की तू छान डोकं दाबून देतेस. मला जरा वय अहो इथं बसा, मी तुमचं व्यवस्थित डोकं दाबून देतो, तुम्हाला बरं वाटेल. या इकडे या, बसा इथं. तुम्हाला तो बरोबरच बोललेला आहे. हा, व्यवस्थित डोकं दाबून दिलं ना, तुम्हाला एकदम असं रिलॅक्स वाटेल बघा. हा, कसं वाटतंय आता? छान वाटतंय ग. चंपा, हा, गजोदर बरोबर म्हणत होता ग. तुझ्या हातात जादू आहे. इस बया. थँक्यू. चंपा, हा? तुला एक विचारू का ग? विचारा की. विचारू का म्हणून काय विचारताय? मी म्हणजे तू घराबाहेर जाते, काम करते, तेव्हा तुझं घर चालतं ना. वय की. म्हणजे तुझे वडील थकलेत, त्याच्यामुळे घरातली सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे. वय ओ आत्या. पण चंपा, हम्म, तू जर का त्या घरातून लग्न करून गेलीस, हम्म. तुझ्या मागे त्यांचं कसं होणार? काय कसं होणार? मला सगळीकडे लक्ष ठेवून राहावं लागणार आहे. अहो कसं आहे, अंगावर जिम्मेदारी पडली म्हणून बिन लग्नाचं राहता येणार आहे वय माहेरच्यांसाठी. म्हणजे आपण लाख राहू, पण तुम्हाला सांगू, आमची माणसं तुमच्या माणसांसारखी सुशिक्षित नाही आहेत. की माझ्या घरच्यांना म्हणतील, पोरीची कमाई खाता वय, तुम्हाला तिचं लगीन लावून देता येत नाही. पण चंपा, पण समाजाचा विचार का करायचा? अगं त्यांना म्हणू दे ना काय म्हणायचंय ते. तुम्ही एक काम करा, इथं डोकं ठेवा, तुम्हाला बरं वाटेल. मी डोकं दाबून देते, इथं डोकं ठेवा. हवा ऐका, ठेवा इथं. काय असतात त्या? काय झालं? लागतंय वय, मला सांगा की. हा, द्या इकडे. आता ठेवा, आता नाही लागणार. काय हाय आत्या, समाजासाठी असं काय नाही आहे. तुम्हाला सांगू, शेवटी बाईचा जन्म आहे. आपल्याला कधी ना कधी बापाच्या घरातनं निघून जावंच लागतं की. लग्न न झालेल्या बाईला कुटुंबात, समाजात तशी लय अशी किंमत नसते ना. नाही म्हणजे तुमच्या मोठ्या माणसांच्या तसं काही नसतंय. आमची माणसं का नाही अडाणी असतात, हे असाच विचार करतात. पण चंपा, तू उद्या लग्न करून गेल्यावर त्यांचं कसं होणार ग? कोण बघणार काय? मीच बघणार आहे, मग समद ठीक होणार आहे. आत्या, तुम्हाला एक खरं सांगू का? म्हणजे कुणाचं बी
कुणा वाचून काय बी अडत नाही. माझं एकदा लग्न झालं ना, घरातल्यांना थोडस जड जाईल, पण नंतर समद ठीक होऊन जाईल. काय हाय, माझा धाकटा भाऊ हाय माग, तो थोड्या दिवसात मोठा होईल, हाताशी येईल, चांगलं नोकरी धंद्याला लागेल. मग त्याचे बी 2चे 4 हात करून दिले. सून घरात आली का माझी काळजी संपली. कसं आहे आत्या, मी घरच्यांसाठी चांगली आहे आणि घरचे माझ्यासाठी चांगले आहेत. पण एक दिवस अशी वेळ येईल की त्यांच्यासाठी मी अडचण होऊन जाईल. मग माझ्या माहेरच्यांसाठी, माझ्या भावाला, भाऊजाईला मी जड होऊन जाईन. त्यांना माझा कंटाळा येईल. मी बी आपलं काय बाई बोलत बसले. पण आता तुम्हाला खरं सांगू, आमच्या ह्या गरिबांचं का नाही, ह्या असे साधे साधे प्रश्न असतात. इथे तरी काय वेगळं आहे म्हणत एवढं? काय काय म्हणल्या? काही नाही. चंपा, हा? खरंच खूप बरं वाटलं ग मला. आणि चंपा, हा? तू माझं डोकं दाबलंस ना, म्हणून खूप छान वाटतंय मला. अहो त्याचं काय नाही, एवढं काय तुम्ही आपलं. बरं आता मला लय काम आहेत, हा मी जाते. हा? अनन्या हिया मुझी अनन्या. हा? अरे देवा, मी आहे विसरलेच. थांबा, तुम्हाला लावून देते व्यवस्थित. चंपा, इथे बसून काय करतेस तू? अगं किचन मध्ये केवढी कामं पडली आहेत. काय नाही, ते आत्याचं डोकं दुखत होतं ना, ते दाबून देत होते. चंपा, तू जा आता. हे बघ, ती कामं होणं जास्त महत्वाचं आहे तुझ्यासाठी. हा? आणि मला आता बरं वाटतंय. बरं. हा नको नको चंपा, डोकं चेपून झालं की नंतर पाठव तिला. चंपा, तू जा. वय. डोकं दुखतंय का? पेनकिलर देऊ का? अन्वीकडे असेल. चंपा, मला आता बरं वाटतंय. तू जा आणि तुझी कामं कर. वय. अन्वीला पाठवू का? चंपा, तुला जा म्हंटल ना मी एकदा. वय, जाते मी. हा. अगं पण वहिनी, तू पण गेलीस तरी चालेल. अगं बाई, हो, मी शेगडीवर पातेलं ठेवून आली गो. झाले का नोट्स काढून? अन्वी, ओमी, आधी ते मूवीजची फाईल बंद करा. नोट्स काढणार होतास ना? सॉरी. काढा नोट्स. काय मग बच्चे कंपनी? आत्तू, बस 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 बस. काय चाललंय? काय? मला जरा तुमच्या तिघांशी बोलायचं होतं. नाही म्हटलं, बरेच दिवस झाले आपण तिघांनी मिळून एकत्र गप्पा नाही मारलात ना. हो, खरंच. अनन्या, तुझं काम सुरू आहे का? आणि अन्वी, ओमी, तुमचा अभ्यास तर सुरू नाहीये ना? नाही म्हणजे मी असं अचानक येऊन तुम्हाला तिघांना डिस्टर्ब तर नाही केलं ना? आत्तू, अगं असं परक्यासारखी काय बोलतेस आमच्याशी? हो. नाही म्हणजे गप्पा काय नंतर पण मारता येतील. हे बघ, काही हरकत नाहीये, बोलूयात आपण. आणि हे दोघं किती अभ्यास करतात ना, माहितीये मला. हे मी अभ्यास करतोय. मी पण करतेय. हो हो, बर. आत्तू, चल आपण बाहेर जाऊन गप्पा मारूयात. नाही नाही नाही. तू पण लगेच. तू बस ग. नाही, मी इथेच बसणार आहे.
कारण मला तुमच्या तिघांशीही बोलायचं. बोलायचंय की गप्पा मारायचे? गप्पा मारायचे तर बोलावं लागेलच ना ओमी. काय तू पण तू बोल. खर तर मला माझा आढावा घ्यायचा. आढावा? वाटलंच तरी तुला अजून प्रश्न कसा नाही पडला? आढावा म्हणजे रिव्ह्यू. रिव्ह्यू? काय रिव्ह्यू घ्यायचंय? सांगते. खर तर मी याआधी बराच काळ घरातून बाहेर होते आणि आता खूप काळ झालाय मी या घरात आहे. तर मी आधी घराबाहेर होते ते जास्त चांगलंय की आता या घरात आहेत ते जास्त चांगलंय? अगं हे बघा, मला याचं ना अगदी प्रामाणिकपणे उत्तर द्या. आत्तू, हा काय प्रश्न आहे? अगं हाच प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं तुम्ही मला प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं. म्हणजे कसं आहे ना, प्रत्येक गोष्टीचे फायदे किंवा तोटे असतात. तसंच मी या घरात आल्यावर माझे आणि या घराचे काही फायदेही झाले असतील आणि काही तोटेही झाले असतील ना. पण तुम्ही ना कुठलाही किंतु परंतु मनात न ठेवता आपण यावर एक्सरसाइज करूया. इंटरेस्टिंग. हो, आणि तुम्ही पण बोलताना असं इंटरेस्ट घेऊनच बोला माझ्याशी. काय ग आत्तू, तू आज काय स्वतःचं सिंहावलोकन वगैरे करायचं ठरवलंयस का? अगं नाही, खर तर सिंहावलोकन हा फारच मोठा शब्द झाला ना, आणि मी काही एवढी मोठी नाहीये. पण हा, मला माझं अवलोकन करायचंय हे मात्र खरंय. मला कठोर स्वचिकित्सा करायची असं म्हटलं तरी चालेल. तू स्टार्ट कर. नाही, आता मी नाही, तुम्ही बोलायचं. हुशार झपड खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी